अपूर्वा एका मध्यमवर्गीय कुटुंबातली साधी, शांत आणि जबाबदार मुलगी होती. तिच्या कुटुंबात तिचे आईवडील आणि एक लहान भाऊ होता. अपूर्वा शिक्षणात हुशार होती. तिचं इंजिनिअरिंगचं शेवटचं वर्ष सुरू होतं आणि ती आपल्या करिअरसाठी खूप मेहनत घेत होती. तिचे वडील अनिल एका खाजगी कंपनीत नोकरीला होते आणि कुटुंबाची आर्थिक घडी व्यवस्थित चालली होती. परंतु अचानक एके दिवशी अनिल यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना मोठी सर्जरी करावी लागणार आहे आणि त्यासाठी बराच खर्च होणार आहे. अनिल यांच्या तब्येतीमुळे त्यांच्या नोकरीवर देखील परिणाम झाला. कंपनीने त्यांना सुट्टी दिली, पण पगार बंद झाला. अपूर्वाच्या कुटुंबावर मोठं संकट कोसळलं होतं. आई, वडील आणि भाऊ यांच्यासाठी कुटुंब चालवण्याची जबाबदारी अचानक अपूर्वावर येऊन पडली. तिच्या आईला आधीच शारीरिक आजार होतं, त्यामुळे घरातलं काम सांभाळणं आणि वडिलांची काळजी घेणे यासाठी ती अपूर्वावरच अवलंबून होती. अपूर्वाला आधीच शिक्षणाचं ओझं होतं आणि आता तिच्यावर घर चालवण्याचं मोठं ओझं आलं. सुरुवातीला अपूर्वा खूप अस्वस्थ झाली होती. ती अजून शिक्षणात होती, तिचं स्वतःचं करिअरही बनलेलं नव्हतं आणि एवढ्या मोठ्या संकटात ती काय करेल असा प्रश्न तिला पडला होता. तिच्या डोळ्यांसमोर तिच्या कुटुंबाचं चित्र उभं राहिलं. आजारी वडील, निराश आई आणि अजून लहान भाऊ. अपूर्वाच्या मनात असंख्य विचार सुरू झाले. पण तिने ठरवलं की परिस्थितीला तोंड देऊन ती या संकटातून बाहेर पडेल. ती सशक्त होती आणि तिला आपल्या कुटुंबासाठी काहीतरी करायचं होतं. अपूर्वाने तिच्या मित्रमैत्रिणींना, शिक्षणाच्या क्षेत्रातील काही व्यक्तींना विचारलं की तिला तात्पुरती नोकरी कुठे मिळू शकेल का. अखेर तिला एका संगणक प्रशिक्षण संस्थेत पार्ट टाइम नोकरी मिळाली. ती सकाळी कॉलेजला जाई, दुपारी वडिलांची काळजी घ्यायची आणि संध्याकाळी नोकरीला जात असे. दिवसातले 14-15 तास तिने कामात घालवले, पण तिने हार मानली नाही. अपूर्वाच्या मेहनतीमुळे थोडा फार पैसा घरात येऊ लागला, ज्याने वडिलांच्या औषधांचा खर्च भागवायला मदत झाली. तिच्या नोकरीमुळे शिक्षणाकडे थोडं दुर्लक्ष होऊ लागलं, पण अपूर्वा खंबीर होती. तिने ठरवलं होतं की ती तिच्या वडिलांसाठी आणि कुटुंबासाठी दोन्ही जबाबदाऱ्या निभावेल. रात्री उशिरापर्यंत ती अभ्यास करायची, प्रोजेक्ट्स पूर्ण करायची आणि झोपेसाठी खूप कमी वेळ मिळायचा. पण तिने कधीही तक्रार केली नाही. तिचं एक ध्येय होतं वडिलांना बरे करणं आणि कुटुंबाला सांभाळणं. अशा परिस्थितीत तिची आईही खूप अस्वस्थ होती. घरातली आर्थिक तंगी, वडिलांची आजारपणातली वेदना पाहून आईसुद्धा मानसिकदृष्ट्या कमजोर होत होती. परंतु अपूर्वा तिच्या आईला नेहमी धीर देत असे. तिने तिच्या आईला समजावून सांगितलं की परिस्थिती कितीही कठीण असली तरी आपण सगळे मिळून त्यातून बाहेर पडू. तिने आईला घरातल्या लहान सहान गोष्टीत सामावून घेतलं आणि हळूहळू आईची मानसिक अवस्था सुधारायला लागली. अपूर्वाने नोकरी करताना थोडे पैसे बाजूला ठेवायला सुरुवात केली, कारण तिला माहिती होत की वडिलांच्या सर्जरीसाठी मोठा खर्च लागणार आहे. काही महिन्यांनंतर तिच्या साठवलेल्या पैशांनी आणि थोडी आर्थिक मदत घेऊन वडिलांची सर्जरी यशस्वी झाली. अनिल आता हळूहळू बरे होऊ लागले होते. त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत होती, पण तरीही पूर्णपणे बरे होण्यासाठी अजून वेळ होता. या सगळ्या काळात अपूर्वाने खूप शिकवलं होतं. तिला कळलं की संकटांमध्ये माणसाचं खंबीरपणं कसं कामी येतं आणि परिस्थिती कितीही अवघड असली तरी संयम आणि आत्मविश्वासाने त्यावर मात करता येते. तिने तिचं शिक्षणही पूर्ण केलं आणि कॉलेजमधून उत्तीर्ण झाली. अपूर्वाची मेहनत आणि चिकाटी बघून तिला तिच्या नोकरीत प्रमोशन मिळालं आणि तिला एक चांगली फुल टाइम नोकरी मिळाली. आता कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही सुधारली होती. वडिलांची तब्येतही बरी झाली होती
आणि त्यांचं घर पुन्हा एकदा हसतखेळत होतं. अपूर्वाच्या आईवडिलांना तिचा खूप अभिमान वाटत होता. तिने जे संकटात धैर्याने उभं राहून कुटुंबाला सावरलं ते खरंच प्रशंसनीय होतं. काही महिन्यांनंतर अपूर्वाच्या नोकरीत स्थिरता आली आणि तिला तसंच एक नवीन संधी मिळाली. तिने तिच्या कुटुंबासमोर एक प्रस्ताव ठेवला. तिला उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचं होतं. अपूर्वाने इतकी मेहनत करून कुटुंबाला सावरलं होतं की आता कुटुंबही तिला साथ द्यायला तयार होतं. वडील आता तंदुरुस्त झाले होते आणि भाऊ देखील मोठा झाला होता, त्यामुळे कुटुंबाला सांभाळणं आता कठीण नव्हतं. अपूर्वा आपल्या स्वप्नांकडे वाटचाल करत होती. ती शिकण्यासाठी परदेशात गेली आणि तिथं तिने उत्तम कामगिरी केली. तिच्या मेहनतीचा परिणाम म्हणजे तिला एक मोठ्या कंपनीत नोकरीची संधी मिळाली. तिने स्वतःचं स्वप्न पूर्ण केलं, पण ती कधीही आपल्या कुटुंबाचा विसर पडू दिला नाही. तिने आपलं कुटुंब, आपल्या वडिलांचं आजारपण, त्यातून तिने घेतलेली जबाबदारी आणि त्यातून मिळालेली शिकवण नेहमी लक्षात ठेवली. अपूर्वाची ही कहाणी हे दाखवते की संकट कितीही मोठी असली तरी त्यातून उभं राहण्यासाठी आपला आत्मविश्वास आणि धैर्यच खूप महत्त्वाचं असतं. ती एक आदर्श मुलगी होती, जिला संकटातही आपल्या कुटुंबासाठी सर्वस्व दिलं आणि शेवटी आपल्या मेहनतीच्या जोरावर स्वतःचं स्वप्न पूर्ण केलं.